रामकृष्ण हरी माऊली जाता जाता पंढरपूरचं दर्शन घेऊन जावं म्हणलं आणि पंढरपूरमध्ये आलो होतो बघा. आणि सायंकाळची वेळ होती आणि सायंकाळची पूजा झाली होती पांडुरंगाची. किती गर्दी आहे बघा मंदिराभोवती. आणि सायंकाळची वेळ झाल्यामुळे दुपारचा पोशाख वगैरे देवाचा बदलून झालेला होता आणि चरण दर्शन रांग चालू होती. आणि माऊली जे तुम्हाला हे एका माऊलींच्या गळ्यात तुळशीची हार आणि मोगऱ्याचा गजरा दिसत आहे, ते असंच एकदा मला पण वाटलेलं हे ह्यांनी का घातलेलं आहे. तर मला ते मुखदर्शन घ्यायला आतमध्ये गेल्यावर समजलं की ज्यांच्या हातून श्री विठ्ठलांची तुळशीची पूजा अर्चना होते त्यांच्या गळ्यात म्हणजे माऊलींच्या गळ्यात तुळशीचा हार आणि दुसऱ्या माऊलींच्या गळ्यात मोगऱ्याचा हार म्हणजे विठ्ठल रुक्माई असं त्यांच्या गळ्यात हार घातलेला जातो. ते मला समजलं आणि त्यांना मी बघितलं बघा आणि त्यांचा शूट घेतला. आणि नंतर इकडे श्री नामदेव पायरीकडं आलो होतो आम्ही आणि नामदेवांचं छान असं दर्शन झालं बघा. तुम्ही देखील दर्शन घ्या माऊली नामदेव महाराजांचं. आणि खूप शांत वातावरण आहे बघा, गर्दी नाही. संत चोखामेळा समाधी आणि शांत वातावरण असल्यामुळे मन खूप प्रसन्न झालं होतं. आणि सायंकाळची वेळ असल्यामुळे फारच छान वाटत होतं सगळीकडे. आणि इकडे बघा या माऊली श्री विठ्ठलांना संत नामदेवांना अगदी नतमस्तक होऊन असं नमस्कार करत आहेत. असं दंडवत घालून श्री विठ्ठलांना बघा या माऊली कसं नमस्कार करत आहेत. आणि या आजी आणि या माऊलींचं बघून या चिमुकलीलासुद्धा श्री विठ्ठलांना नमस्कार करा असा वाटला, म्हणून ती चिमुकलीसुद्धा बघा श्री विठ्ठलांना किती छान नमस्कार करते. असं जेव्हा आपण श्री विठ्ठलांना नतमस्तक होतो आणि त्यांना शरण जातो तेव्हा देव आपल्याला भेटतात, आपल्याशी संवाद साधतात. जेव्हा आपण मनापासून हाक मारतो आणि अगदी श्रद्धेनं भावनेनं देवाकडे भेटण्याची कृपा करतो, त्याच्याकडे मागणी करतो श्री विठ्ठलाकडे श्रीकृष्णाकडे, तेव्हा देव आपल्याला पावतात. आणि ह्याच ते माऊली आहेत बघा ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे आणि ह्या माऊलींच्या गळ्यात मोगऱ्याचा गजरा आहे. तर ते पाहून खरंच खूप छान वाटलं. आणि आपल्याला पण श्री विठ्ठलांची तुळशीची पूजा अर्चना करण्याची वेळ कधी येईल असं मनाला वाटलं. आणि नक्कीच पण श्री विठ्ठलांची तुळशीची पूजा अर्चना करण्यासाठी जाओ आणि एक दिवस तो लवकरच येऊ अशी मी श्री विठ्ठल चरणी प्रार्थना करते. खूपच प्रसन्न वातावरण होतं बघा आणि खूप गर्दी होती भाविकांची. आम्ही छान असं नामदेव पायरीचं दर्शन घेतलं बघा. आणि इकडे चरण दर्शन रांग चालू होती कारण देवाचा दुपारचा पोशाख बदलून झाला होता आणि सायंकाळची पूजा होती, त्यामुळे चरण दर्शन रांग काही बंद नव्हती. इकडे मुखदर्शन देखील चालू आहे आणि जास्त काही गर्दी नाही. तर आता आम्ही मुखदर्शन घेण्यासाठी निघालो होतो बघा. आणि चिव बघा पप्पांच्या खांद्यावर बसून दर्शनासाठी जात आहे. दादा आमच्यासोबत आला नव्हता आज. आणि हे आपलं संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, खूप मोठं दर्शन मंडप आहे आपलं पंढरपूरचं. आणि हेच ते माऊली आहेत जे चरण दर्शनासाठी जात आहेत बघा. आणि आता आम्ही मुखदर्शन गेट क्रमांक 1मधून आतमध्ये जाणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ आमचा पंढरीचा पांडुरंग आणि विठ्ठल मंदिर आपलं. नंतर आम्ही छान असं श्री विठ्ठलांचं मुखदर्शन घेतलं आणि चौफाळ्यामध्ये श्रीकृष्णांचं देखील आम्ही छान असं दर्शन घेतलं. आपले श्रीकृष्ण बघा किती सुरेख दिसत आहेत, किती गोड दिसत आहेत. अगदी नतमस्तक होऊन नमस्कार सगळेजण करत आहेत. आणि ताई नमस्कार करत होती, तिचा हात पोचत नव्हता, तर एक दिदी होती बघा ती आली आणि तिला उचलून घेतलं आणि नमस्कार केला बघा ताईंनी छान असा. आणि नंतर आम्ही गणपती बाप्पाचं देखील दर्शन घेतलं. तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास विठ्ठल विठ्ठल लिहा, रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, वासुदेव हरी, गणपती बाप्पा मोरया.